नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, यशोदाताईची आणि यशवंतरावांची ही कथा ऐकून आणि वाचून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. परंतु मित्रांनो, ही कथा ज्याच्या आयुष्यात वास्तविक रूपात घडते त्याला पचवणं हे फारच अवघड असतं. कारण यशोदाताईंनी वयाच्या 50व्या वर्षी असा निर्णय घेतला की त्यांनी स्वतः त्यांच्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, मुलाला मुलीला सोडून, घर सोडून त्या आत्मनिर्भरपणे स्वतः पुढील आयुष्य जगण्यासाठी घर सोडून निघून गेल्या. परंतु मित्रांनो, अशी घटना तरी काय घडली की यशोदाताईंच्या आयुष्यामध्ये त्यांना घर सोडून वयाच्या 50व्या वर्षी जावं लागलं. चला तर आपण आजच्या कथेतून तेच जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा. यशवंतराव संध्याकाळच्या वेळेस पाय मोकळा करून घरी परत आले. तेव्हा नेहमीप्रमाणे आज यशोदाताई त्यांची वाट पाहत अंगणात बसलेल्या त्यांना दिसल्या नाही. परंतु घरात आल्यावरही नेहमीप्रमाणे यशोदाताई किचनमध्येही नव्हत्या. म्हणून मग यशवंतराव हॉलमध्येच बसले. काही वेळ ते तसेच हॉलमध्ये बसून राहिले. परंतु त्यांना ह्या वेळेला चहा पिण्याची सवय असलेल्या त्यांना यशोदाताईंची आठवण आली. परंतु यशोदाताई कुठेही दिसत नव्हत्या. मग नाईलाजाने यशवंतराव उठले आणि यशोदाताईंना शोधण्यासाठी घरभर फिरू लागले. स्वयंपाकघरात, घरामागील बागेत, अगदी शेजारच्यांना देखील विचारले. परंतु यशोदाताई कुठेच दिसत नव्हत्या. त्यामुळे यशवंतरावांच्या मनात विचार येऊ लागले की ही यशोदा न सांगता कुठे गेली असेल. कारण अगदी काही तातडीचं किंवा खूपच जरुरीचं काम असल्याशिवाय यशोदा यशवंतरावांना न सांगता कधीही कुठे जात नव्हत्या. अगदी दळण आणायला जायचं असेल किंवा एखाद्या शेजारणीकडे जायचं असेल तरीसुद्धा यशोदाताई यशवंतरावांना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हत्या. आणि यशवंतरावांचा स्वभाव त्यांच्या उलट. त्यांनी आधीही लग्न झाल्यावर अगदी तरुणपणी आणि आताही यशोदाताईंना कुठे जातोय हे सांगण्याची कधीही तसदी घेतली नव्हती. त्यामुळेच आज यशोदाताई त्यांना न सांगता कुठे गेल्या याचा अंदाज यशवंतरावांना काही केल्या येईना. शेवटी अगदीच न राहून ते गच्चीवरच्या खोलीकडे वळले आणि त्यांचा अंदाज अगदी योग्य ठरला. गच्चीवरच्या खोलीत यशोदाताई जुन्या साड्या, फोटोंचा अल्बम आणि काय काय पसारा घेऊन बसल्या होत्या. यशवंतराव आवाज देऊ लागले, यशोदा, ए यशोदा. यशोदाताई दचकून बोलल्या, अगं बाई, केव्हा आलात तुम्ही? माझं लक्षच नाही. किती वाजलेत? यशवंतराव म्हणाले, 7 वाजत आहेत. मी तुला साऱ्या घरभर शोधलं आणि तू इथे बसलीस, सगळा पसारा मांडून बसली आहेस. यशवंतरावांना घरात पसारा अजिबात आवडत नाही हे यशोदाताईंना चांगलंच माहीत होतं. त्यामुळे आपल्या भोवतालचा परिसर पाहून यशोदाताई जरा ओशाळल्या. यशोदाताई भरभर पसारा आवरू लागल्या. आता आवरते मी हा पसारा. जुन्या आठवणीत रमताना मला मेलीला वेळेचं भानच राहिलं नाही. यशोदाताई दिलगिरीच्या सुरात बोलल्या, थांबा, पटकन चहा आणि काहीतरी खायला करून आणते. यशवंतराव म्हणाले, अगं असू दे, एकाच दिवशी चहाला सुट्टी. यशोदाताई लगेच म्हणाल्या, असं कसं? चहाला सुट्टी देऊन कसं चालणार? तुम्हाला जर मी चहा नाही दिला तर? यशोदाताई चहा करायला गेल्या. चहासोबत यशोदाताईंनी यशवंतरावांसाठी शिरा पण बनवून आणला. अगं यशोदा, एखाद दिवशी संध्याकाळचा चहा नाश्त्याला सुट्टी दिली तर काहीही होणार नाही. उपमा खात यशवंतराव बोलले. यशोदाताई म्हणाल्या, अहो, हे तुम्ही म्हणताय. तुम्हाला आठवतंय, आपण नवीनच लग्न झालं होतं. अगदी 1-2 महिन्यात झाला होता. त्या दिवशी दुपारच्या कामाच्या नादात मी संध्याकाळचा चहा विसरले तर सासूबाई मला किती बोलल्या होत्या. अगदी चहासाठी जयावंश यांनी थैथयाट केला होता. त्यावर कळस म्हणजे आप्पांनी तुम्हाला सक्त ताकीद दिली होती की आपल्या घरचे सगळे नियम तुम्ही मला व्यवस्थित समजून सांगायचे. यशवंतराव म्हणाले, अगं, आता त्या इतक्या जुन्या आठवणी काढून काय उपयोग? यशोदाताई म्हणाल्या, अहो, ह्या आठवणीच असतात. एखाद्या सुंदर क्षणाच्या मूक साक्षीदार आणि ह्या आठवणीच भरली जखम पुन्हा कुरतडून ओली करतात. माणसं, नाती काळानुसार मागे पडतात, पण आठवणी मात्र आपलं आयुष्यभर पाठलाग करत असतात. यशवंतराव म्हणाले, काय झालं यशोदा? आज तुझा रंग काही वेगळाच दिसतोय. अगं, मला वाटलं आई बाबा तीर्थयात्रेला गेले आहेत. मनीषा पण पुढच्या आठवड्यात येणार आहे. नितीन तर तुलाच माहिती दिवसभर कुठे असतो तो.
आणि एक ना एक घरी आपण दोघेच आहोत. त्यामुळे हा शांत निवांत वेळ आपण एकमेकांसह घालूया. पण तुम्ही गेले बाहेर पाय मोकळे करायला. मग वेळ घालवण्यासाठी मी गच्चीवर गेले. जुने फोटो, साड्या, दागिने, एक एक प्रसंग, एक एक क्षण, एक एक आठवण ताजी होत गेली. मग मला मेलीला कळलंच नाही किती वेळ मी ते सगळं आठवत होती. वेळेचे भानच राहिले नाही. यशवंतराव म्हणाले, असं काय म्हणतेस? तुझ्यामुळेच आपला संसार आहे, हे घर आहे आणि स्वतःला काय दूषणं देत आहेस? यशोदाताई म्हणाल्या, हो तेही आहेच म्हणा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? नितीनची होणारी बायको गायत्री मला फार आवडली. यशवंतराव म्हणाले, ते कसे काय? यशवंतरावांना जरा शंकाच होती. नितीनने त्याच्या मनासप्रमाणे मुलगी निवडली म्हणजे नितीन प्रेमविवाह करणार होता. ते यशोदाताईंना पसंत पडेल की नाही, आवडेल की नाही म्हणून. यशोदाताई म्हणाल्या, अहो आता साक्षागंधानंतर दिवाळी करता मागल्या आठवड्यात ती घरी आली होती ना, तेव्हाची गोष्ट. आईंनी तिला दागिन्यांचा डब्बा दिला आणि म्हटलं, हे ते 2 दागिने तुझे. तर गायत्री म्हणते कशी, आजी मला दागिन्यांची हौस नाही, खूप दागिने घालायला आवडतही नाही आणि माझ्या नोकरीत ते बरंही दिसत नाही. लक्ष्मीपूजनासाठी म्हणाल तर मी माझे मॅचिंग दागिने आणले आहेत. अगदी स्पष्ट आणि खरं उत्तर दिलं तिनं. पण आई हट्ट सोडेनात म्हणून डोक्याला लावायची सोन्याची बिंदी तेवढी घेतली पोरीनं. शिकलेली असून लक्ष्मीपूजनाच्या पूजेची, नैवेद्याची, स्वयंपाकाची सगळी तयारी करू लागली मला. अंगणात रांगोळी, दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण, सगळं अगदी हौशेने केलं तिने. लोभच आहे हो. मला आता माझ्या नितीनचं काहीच टेन्शन नाही. गायत्री नीट सांभाळेल त्याला. पण यशवंतरावांचं यशोदाताईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ते कुठल्या तरी गहन विचारात हरवले होते. इतक्यात यशोदाताई म्हणाल्या, रात्री काय खाणार? यशवंतराव म्हणाले, काय? तेव्हा यशोदाताई म्हणाल्या, अहो मी म्हटलं रात्री जेवणात काय करू खायला? यशवंतराव म्हणाले, यशोदा माझ्या मनात काहीतरी खळबळ माजली आहे. तुला एक सत्य सांगायचं आहे. मला समजून घे. म्हणजे इतकी वर्ष तू मला समजूनच घेतलं आहे. पण तरीही यशोदा, अहो एवढी काय प्रस्तावना करताय? तुमचा एक शब्द तरी मी कधी खाली पडू दिला आहे का? बोला, अगदी मनमोकळेपणाने बोला. काहीच मनात राखून ठेवू नका. तेव्हा यशवंतरावांनी अडखळत बोलायला सुरुवात केली. यशोदा गेली 20-25 वर्ष मी दुहेरी आयुष्य जगतोय. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहेच. तू मला समजून घेतेस. पण माझ्या मनातलं कधी न सांगताही तुला लगेच समजतं. पण तरीही मी तुझा गुन्हेगार आहे. मी तुला आत्तापर्यंत अंधारात ठेवलं. त्याकरता तू मला माफ करशील याची मला शाश्वती आहे. मी चुका करणार, तुला गृहीत धरणार आणि तू माझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करून मला सावरणार. ह्याच विश्वासावर मी तुला हे सांगतो आहे. यशोदा, मी म्हणजे गेले 20 वर्ष एक स्त्री, माझी बालमैत्रीण, आम्ही सोबत होतो. म्हणजे असं बघ, ती आणि मी, आमचं प्रेम होतं एकमेकांवर. पण आप्पांनी नाही म्हटलं लग्नाला. तू माझ्या आयुष्यात आली. त्यानंतर वर्षभरात तिचंही लग्न झालं. पण 1 वर्षातच ती विधवा झाली. तिच्या आईची आणि माझ्या आईची मैत्री होती. मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. आधीच प्रेम होतंच. पण मी आमच्या नात्याला नाव देऊ शकलो नाही आणि तिला टाकूही शकलो नाही. इतकी वर्ष आम्ही सोबत राहिलो होतो, जसं तू आणि मी राहतो तसं. यशवंतराव शब्दाची जुळवाजुळव करत स्वतःच्या अपराधाची, अनैतिक संबंधांची कबुली यशोदाताईजवळ देत होते. हे ऐकल्यानंतर यशोदाताईच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. त्या पटकन खाली बसल्या आणि यशवंतरावांना म्हणाल्या, अशी पण कोणी मस्करी करतं का? असं काहीही बोलू नका. यशवंतराव म्हणाले, यशोदा, हे सर्व सत्य आहे. हे सत्य तुला किती दिवसापासून सांगायचं होतं, परंतु माझी हिंमतच होत नव्हती. आज मी खूप हिंमत करून ही गोष्ट तुला सांगितली आहे. होऊ शकेल तर खरंच मला माफ कर. ही गोष्ट ऐकून यशोदाताई जोरात रडू लागल्या आणि म्हणू लागल्या, मी बायकोपण निभावण्यासाठी कुठे मागे पडले, म्हणून तुम्ही माझ्यासोबत असं केलं? यशवंतराव अपराधीपणाने म्हणाले, अगं यशोदा, असं काय करतेस? जरा समजून घे ना मला. यशवंतराव केविलवाण्या स्वरात यशोदाताईची समजूत काढण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. यशोदाताई मात्र काहीच ऐकत नव्हत्या.
ऐकत नव्हत्या म्हणण्यापेक्षा त्यांना काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्या नुसत्याच त्यांच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर दूरवर कुठेतरी शून्यात बघत होत्या, पण त्यांना दिसत मात्र काहीच नव्हतं. त्यांच्या भावनांना बांध फुटला होता. डोळ्यातून अश्रूंची सतत धार वाहत होती. यशोदाताई त्या अश्रूंना अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. निग्रहाने शांत राहण्याची त्यांची धडपड मात्र त्यांच्या डोळ्यातले सतत वाहणारे पाणी, ती केविलवाणी धडपड मोडीत काढत होती. यशोदाताईला मनातून खूपच तुटल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या मनात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. त्याचं अंतःकरण एकसारखं तेच त्यांना आठवण करून देत होतं, जे यशवंतरावांनी त्यांना सांगितलं. भावनांच्या त्या चक्रात यशोदाताईचा निर्धार, वाळलेलं पान जसं हवेवर कुठेही तरंगत जातं त्याप्रमाणे कुठेतरी दूर उडून गेला होता. क्षणाक्षणाला त्यांचं हृदय पिळवटत होतं, पण ते हतबल मात्र झालं नव्हतं. यशोदाताईची ही अवस्था यशवंतरावांना बघवत नव्हती. आयुष्यात आज पहिल्यांदाच यशोदाताई समोर त्यांना फारच अगदी लाचार वाटत होतं. यशोदाताईंचं मुख रुदन यशवंतरावांच्या हृदयालाही घरे पाडत होतं. पण यशोदाताईची समजूत कशी काढावी, त्यांची मनभरणी कशी करावी हे मात्र यशवंतरावांना काही केल्या सुचत नव्हतं. खरं तर वयाच्या ह्या टप्प्यावर यशोदाताईसह सुखी संसाराच्या इतक्या वर्षाच्या सोबतीनंतर यशवंतरावांना खरं बोलून आपण खूप मोठा गुन्हाच केला आहे की काय असं वाटत होतं. पण गेली 20 वर्ष त्यांनी जी गोष्ट जीवापाड जपली होती ती अशी यशोदाताईसमोर उघड झाल्यावर यशोदा आपल्याला समजून घेईल. आपण कुठल्या परिस्थितीत इतके नियती शरण झालो हे तिला नक्की कळेल असं यशवंतरावांना वाटलं होतं. यशोदा चिडेल, रागवेल, ओरडेल, पण नंतर काही दिवसानंतर सगळं पूर्ववत होईल ह्या विचारानं जणू यशवंतरावांनी यशोदाताईला गृहीत धरूनच त्याच्या यशोदाताईसह सुखाचा संसार सुरू असताना दुसरा एक इतिहास मोठ्या विश्वासाने यशोदाताईला सांगून टाकला. ह्या सांगून टाकण्यालाही अनेक बाजू होत्या. एकतर यशोदाताईचा मवाळ प्रेमळ स्वभाव, यशोदाताईचा यशवंतरावांवरचा आंधळा विश्वास, आणि दुसरं आत्तापर्यंतच्या त्यांच्या वैवाहिक जीवनात जितक्या काही तडजोडी, कमीपणा, एखाद्या बाबतीत पड खाणे, स्वतःला दुय्यम मानून समोरच्या व्यक्तीसह असलेलं नातं महत्त्वाचं समजून वेळेप्रसंगी अपमान सहन करून यशोदाताईने यशवंतरावांचा संसार सुखी केला होता. नाती जपली होती. त्यामुळेच यशवंतरावांनी त्यांचा इतिहास सांगण्याचे धाडस केलं. पण त्यांच्या त्या एका सत्यानं यशोदाताई पूर्णपणे उन्मळून गेल्या. यशोदाताईला जीव तीर तुटत होता. तिला स्वतःचा, यशवंतरावांचा आणि त्यांच्या नात्याचा तिरस्कार वाटू लागला. आपल्या सुखी संसाराचं सुंदर देखणं चित्र आपल्या जोडीदारानं असं बेरंग करावं, ज्या जीवनसाथीसाठी यशोदाताईने प्रत्येक नात्यासमोर चूक असो वा नसो मान झुकवली होती. आपल्या सहचारानं एवढा मोठा दगा द्यावा. नवरा म्हणून आयुष्यभर ज्याच्यावर यशोदाताईने स्वतःचं जीवन ओवाळून टाकलं होतं त्यानेच तिच्या विश्वासाचा खून करावा. त्यांच्या प्रेमाचा अपमान करून त्यांच्या भरवशाचे लचके तोडावे हे यशोदाताईला सहन होत नव्हतं. बाहेर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता आणि यशोदाताईच्या आयुष्यात त्यांच्याच साथीदारानं प्रतारणेचं विष कालवलं होतं. जोडीदाराची ही अशी भूमिका, आपल्या समर्पणाचं हेच फलित, ह्या विचारांनी यशोदाताई आतल्या आत घुसमटत होत्या. पाण्याविनं मासोळी जशी तडफडते तशी ती तळमळत होती. जीवाची काहिली व्हावी आणि ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा अशा नवऱ्यानं डोळ्यानं देखत भर उन्हात वाळवंटात एकटंच अनवाणी भरकटायला सोडून द्यावं अशी अवस्था यशोदाताईची झाली. त्यांची ही अवस्था यशवंतरावांना बघवत नव्हती. गेल्या 2 दिवसापासून यशोदाताईने काहीही खाल्लं नव्हतं. स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतलं होतं. यशवंतरावांनीही त्या खोलीत जायला यशोदाताईने मनाई केली होती. त्यांची घुसमट यशवंतरावांना सहन होत नव्हती. त्यांनी यशोदाताईच्या विनवण्या केल्या, हजारदा माफी मागितली, पण त्यांचा यशोदाताईवर काहीही परिणाम झाला नाही. 3ऱ्या दिवशी त्या खोलीच्या बाहेर आल्या. ते बघून यशवंतरावांना जरा हायसं वाटलं. 2 दिवसाचं जागरण आणि रडल्याने त्यांचे डोळे सुजले होते. चेहऱ्यावरचे पार रया गेली होती. थकलेल्या पावलांनी जीवाच्या वर झालेलं ओझं ओढत न्यावं तशी ती स्वतःला ओढत हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर पटकन खाली बसली. पिंजारलेले केस, शून्यात हरवलेली नजर आणि नेहमी हसमुख असलेल्या चेहऱ्यावर आता बेसूर शांतता दिसत होती.
यशवंतराव डायनिंगच्या खुर्चीवर तिच्या जवळ आले. तिच्या पायाशी बसून त्यांनी यशोदाताईचा हात हाती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्पर्शाने तिचं अंग रागाने थरथरायला लागलं. अंगावर पाल पडावी तसा त्यांनी यशवंतरावांचा हात एकदम झटकला. मला स्पर्श करू नका, त्या चिडून बोलल्या. यशवंतराव म्हणाले, यशोदा शांत हो, सावर स्वतःला. अगं मी यशवंत, तुझा नवरा. यशवंतरावांनी यशोदाताईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यशोदाताई म्हणाल्या, माझा नवरा आणि तुम्ही नाही, तुम्ही नाहीत. मी माझे जीवन सर्वस्व ज्याच्या चरणी वाहिलं, माझं आयुष्य अस्तित्व ज्याच्यावर ओवाळून टाकलं, तो असा तुमच्यासारखा विश्वासघातकी कदापि नाही. जा इथून तुम्ही. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीत आणि आता माझी मनधरणी करताय. यशवंतराव म्हणाले, यशोदा माझं चुकलं. मी फार मोठा अपराध केलाय तुझा. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे, पण मला असं थिटकारून लावू नकोस. तू बोल, रागव माझ्यावर, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यशोदाताई म्हणाल्या, मला होणाऱ्या त्रासाची तुम्हाला कधीपासून एवढी काळजी वाटायला लागली? गेल्या 2-2.5 दशकांच्या आपल्या वैवाहिक जीवनात मला होणारा त्रास कधीही तुमच्या खिचगणतीत नव्हता आणि राहणारही नाही. मी माझं सारं आयुष्य तुमच्यासाठी, आपल्या संसारासाठी वेचलं. गृहस्थीची गाडी एका हाती सांभाळली. पै पाहुणा, सणवार, नातलग, सासू सासऱ्यांची सेवा, मुलांचे संगोपन सारं मी एकटी करत राहिले. या घरासाठी, परिवारासाठी क्षणाक्षणानं, कणाकणानं झिजत राहिले. आणि आज तुम्ही म्हणताय की गेल्या 25 वर्षापासून एक बाई तुमच्या आयुष्यात होती. सांगा कसं सहन होईल हे मला. मी आपल्या नात्यासाठी, मुलाबाळांसाठी स्वतःला विसरून सर्वस्व समर्पित केलं आणि तुम्ही मात्र बाहेर. मला बोलावत सुद्धा नाही. यशवंतराव म्हणाले, यशोदा मी तुझा गुन्हेगार आहे. मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. तुला जे शासन करायचं ते कर. यशोदाताई म्हणाल्या, मी तुम्हाला काय शिक्षा देऊ? माझ्या प्रेमाचा, त्यागाचा, समर्पणाचा अपमान केलात तुम्ही. आपल्या नात्याचा 25 वर्षापूर्वी खून केलात आणि आता त्याची कबुली देताय. लग्नसंस्थेचे गुन्हेगार आहात तुम्ही. माझ्या एकनिष्ठतेची हत्या केली आहे. यशोदाताई पोट तिडकीने बोलत होत्या. यशवंतराव मान खाली घालून निमूटपणे सारं ऐकत होते. यशोदाताई म्हणाल्या, त्या दुसऱ्या घरी पण मुलं बाळं आहेत का तुम्हाला? यशवंतराव म्हणाले, काय? यशोदाताई म्हणाल्या, मी म्हटलं तिकडे मुलं बाळं आहेत की? यशवंतराव म्हणाले, नाही, मूलबाळ नाही. यशोदाताई म्हणाल्या, इतक्या वर्षानंतर आत्ताच का सांगितलं हे? तेव्हा ते म्हणाले, ती गेली मला सोडून कायमची, जिथून कोणीही परत येत नाही अशा ठिकाणी. म्हणून आता तुम्हाला रडायला माझा खांदा हवाय? यशोदाताईचा खडा सवाल. यशवंतराव म्हणाले, तसं काहीच नाही, पण गेल्या 2 महिन्यापासून माझीच घुसमट होत आहे. तुला इतकी वर्ष अंधारात ठेवलं, पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला हा भार वाटत होता. तिची ही शेवटची इच्छा हीच होती. यशोदाताई रागात म्हणाल्या, म्हणून स्वतःच्या खांद्यावरचं विश्वासघातकाचं ओझं तुम्ही माझ्या मनावर, आत्म्यावर टाकलं? यशवंतराव म्हणाले, तसं नाही. यशोदा मला समजून तरी घे. यशवंतराव विनवणीच्या स्वरात बोलले. मात्र यशोदा म्हणाल्या, काय समजून घेऊ? का समजून घेऊ? की तुम्ही फार मोठे मन करून मला सगळं सांगितलं म्हणून तुमचे आभार मानू? तुमच्या सच्चेपणाबद्दल तुमची आरती ओवाळू? यशवंतराव म्हणाले, माझ्या आयुष्यात जे काही घडलं, माझा भूतकाळ, इतिहास यावर तुझा हक्क आहे. माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा कोपरा मी तुला सांगितला, कारण माझी बायको म्हणून तो तुझा अधिकार आहे. यशोदाताई म्हणाल्या, अधिकार, हक्क एवढ्या मोठ्या शब्दाचा आसरा घेऊ नका. बाहेर माती खाल्लीत आणि आता इथे महान व्यक्ती बनण्याचा, माझ्या नजरेत थोर होण्याचा प्रयत्न करू नका. हे बघ यशोदा, जरा समजूतदारीने घे. अगं उशिरा का होईना, पण मी तुला सर्व सांगितलं ना. यशोदाताई म्हणाल्या, का सांगितलं? त्या संतापाने रडायला लागल्या. मला अंधारातच ठेवायचं होतं. एवढी वर्ष जसं ठेवलं तसं तुम्हाला काय वाटलं? प्रत्येक वेळी मी माघार घेते आपला संसार वाचवावा म्हणून. आईचा पाण उतारा, आप्पांचे खोचून बोलणे, जयाताईचे टोमणे निमूटपणे सहन करते. तुमचा बेफिकीरपणा, आपल्या नात्यातली तुमची उदासीनता मी इतके वर्ष सहज पचवली. म्हणजे ही तुमची दगाबाजी. पण मी मान्य करेन का? चुकीचा समज आहे हा तुमचा. मी आता काही एक मान्य करणार नाही. इतकी वर्ष सगळं सहन करता करता माझा जीव आता गुदमरायला लागला आहे आणि वरून त्यात तुमचे हे प्रताप.
मला आता या घरात राहावंसं वाटत नाही. मी इथे राहणार नाही. यशवंतराव आश्चर्याने म्हणाले, इथे राहणार नाही म्हणजे? हे घर सोडून जाणार तू? घराच्या आबरूचं काय? अगं, लोक काय म्हणतील? मुलांचा तरी विचार कर. यशोदाताई म्हणाल्या, बाहेर रंग उधळले तेव्हा तुम्ही केलात का लोकांचा विचार? घराण्याची इज्जत, मुलांचा विचार सगळं मी सांभाळायचं आणि बाहेर तुम्ही? शी. यशोदाताई निर्धारपणे बोलत होत्या. 2 दिवसांनी आई बाबा तीर्थयात्रेहून परत येत आहेत आणि नितीनला आणि मनीषालाही बोलावलंय. यशवंतराव म्हणाले, का? कशासाठी? यशोदाताई म्हणाल्या, कशासाठी म्हणजे जे पाप तुम्ही गेली 25 वर्ष पोटात दडून ठेवलं ते आता या घरातल्या प्रत्येक सदस्याला कळायलाच हवं. यशवंतराव म्हणाले, यशोदा, अगं जरा सारासारखं विचार कर. जे झालं ते केवळ आपल्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. घरातल्या सर्वांसमोर तमाशा करून तुला आता काय मिळणार आहे? आणि मुख्य मुद्दा म्हणजे मिळवायचं तरी काय आहे? यशोदाताई म्हणाल्या, तुम्हाला काय मिळालं 25 वर्ष माझ्या प्रेमाचा असा घात करून? नवरा बनून केसानं गळा कापलात तुम्ही माझा. आणि तमाशाचे म्हणाल तर तोही तुम्हीच केलाय. आपल्या घराचा, संसाराचा. मी फक्त सत्य सगळ्यांना सांगणार आहे. आणि काय म्हणालात तुम्ही? मला काय मिळणार? मला आता काहीच मिळवायचे नाही. पण ह्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी झटले आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा माझ्यावर आणि माझ्यात त्यांच्यावर अधिकार आहे. लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्रीचं नातं केवळ नवऱ्यासोबत राहत नाही, तर घरातल्या प्रत्येकाशी ती नव्या नात्याने जोडली जाते. वैयक्तिक प्रश्नच म्हणाल तर आई बाबा तुमचे आई वडील आहेत आणि मनीषा नितीनचे. त्यामुळे कुठलाही प्रश्न आता आपल्या दोघांचा वैयक्तिक असूच शकत नाही. निदान हा प्रश्न तर नाहीच नाही. यशोदाताईचे उत्तर 4 चौघींप्रमाणे त्यांचं घर, त्यांचा संसार हेच त्यांचं विश्व होतं. 50शीच्या घरात असलेल्या यशोदाताई निगुतीने संसार करत होत्या. सासू सासऱ्यांची मर्जी सांभाळत होत्या. नवऱ्याच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे त्यांनी स्वतःला घडवलं होतं. शिकलेल्या असूनही संसारासाठी त्यांनी गृहिणीपद सांभाळले होते. यशोदाताई 17 ते 18 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं आणि संसार सुरू झाला. सासरच्या चालीरीती समजावून घेत चुकत माकत संसारात रुळताना मनीषाचा जन्म झाला आणि 2च वर्षात नितीनही यशोदाताईंच्या घरात रांगू लागला. मुलांच्या संगोपनात, सासू सासऱ्यांच्या सेवेत आयुष्यातली किती वर्ष यशोदाताईने खर्च केली त्याचा हिशोब त्यांनी कधीच मांडला नव्हता. तशी त्यांना कधी गरजही पडली नाही. त्यांनी स्वतःचं विश्व, नवरा, मुलं यांच्या भोवतीच विणून घेतलं होतं. 2 वर्षापूर्वी मनीषाचं लग्न झालं आणि 3 महिन्यापूर्वी नितीनचा साखरपुडा. या सगळ्या आनंदातच यशवंतरावांनी त्यांच्या आयुष्यातलं एक कटू सत्य यशोदाताईला सांगितलं आणि यशोदाताई कोलमडून गेल्या. यशोदाताईच्या म्हणण्याप्रमाणे यशवंतरावांनी त्यांचे आई वडील आणि मूल घरी आल्यावर हे सत्य त्यांना सांगण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी यशवंतराव यांच्या आई वडील तीर्थयात्रेहून परतले. यशवंतरावांनी फोन करून नितीन आणि मनीषालाही बोलावून घेतलं. जेव्हा यशवंतराव स्वतःचा भूतकाळ सगळ्यांना सांगत होते तेव्हा यशोदाताई त्यांच्या खोलीत विचारमग्न बसल्या होत्या. दिवाणखान्यात सोप्यावर यशवंतरावांचे आई बाबा सुतकी चेहरे करून सगळं जड अंतःकरणाने ऐकत होते. आपले वडील काय सांगत आहेत त्या बोलण्याचा मनीषला काहीच अर्थ लागत नव्हता. यशवंतरावांचा आवाज तर मनीषाच्या कानापर्यंत जात होता, पण त्या शब्दाचा तिला अर्थबोध मात्र होत नव्हता. यशवंतरावांचे शब्द नितीन मात्र निर्विकारपणे ऐकत होता. तसेही नितीनला या सगळ्या प्रकारचे फारसा फरक पडत नव्हताच, पण त्याच्या वडिलांच्या या असल्या वागण्याने त्याची दुःखी झालेली आई त्याला बघवत नव्हती. खरं तर त्याच्या आईला होणाऱ्या मनस्तापाने तो जास्त व्यथित झाला होता. यशवंतरावांचं बोलणं संपलं. काही काळासाठी दिवाणखान्यात जीवघेणी शांतता पसरली. कोणीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. काही काळानंतर आप्पांचा संयम संपला आणि ते बोलू लागले. अरे, मगाशी तू काय बोलला ते तुला तरी कळले आहे का? यशवंतरावांनी काहीच उत्तर दिले नाही. जावाई आला तुला. 4 दिवसात सूनही येईल आणि स्वतःच्या स्वैचाराची कथा तू तुझ्या मुलांसमोर आम्हाला काय सांगतोस रे? जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज ठेव. नवरा बायकोच्या प्रश्नात आम्हा म्हाताऱ्यांना का त्रास देताय? यशवंतराव म्हणाले, आप्पा, यशोदाला असे वाटते, म्हणजे तिची अशी इच्छा आहे की सगळा झाला प्रकार जाणून घेण्याचा तुम्हाला आई वडील म्हणून आणि मनीषा नितीनला आमची मुलं म्हणून अधिकार आहे.
यशवंतराव अपराधी स्वरात बोलत होते. आप्पा चिडून बोलले. ती यशोदा बोलली आणि तू लगेच तिचं म्हणणं ऐकलं. अगं यशवंताची आई, तरी मी तुला म्हणत होतो की त्या बाईशी जास्त घरोबा करू नको, यशवंताला चुकीच्या गोष्टी पाठीशी घालू नको, पण तू माझं कधी ऐकलं नाहीस. बघ आता त्याचे काय परिणाम झाले आहे. यशवंतरावाच्या आई म्हणाल्या, अहो असं काय करताय, मुलगा आहे तो आपला, उशिरा का होईना पण त्यानं सारं सांगितलं ना, जरा त्याच्या बाजूनेही विचार करा. आप्पा म्हणाले, अगं तेच म्हणतोय मी, आयुष्याच्या ह्या मावळतीला यानं हे सारे आपल्याला सांगितलंच का. झाडाची पिकली पानं आपण आज ना उद्या गळणारच. आयुष्याचे उरले सुरले 4 दिवस निवांतपणे जगू द्यायचे नाही असंच यानं ठरवलं. अगं बाहेर इतकी वर्ष त्याने तोंड काळं केलं, वरून आता आपल्याला सांगतोय. अरे आमचे संस्कार, घराण्याची इज्जत याचा तरी विचार करायचा होतास. आयुष्याच्या या मावळतीला हा तुझा स्वैराचाराचा भार मला सोसवत नाही रे. आप्पा हतबल होऊन स्वतःची अगतिकता त्यांच्या बायकोला आणि यशवंतरावांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. यशवंतरावांची आई म्हणाली, ती मुलगी काही आता ह्या जगात नाही. यशवंत आपल्या पोटचा गोळा आहे, त्याचे अपराध आपण पोटात घेणार नाही तर कोण घेणार. आईंनी सारवासारव केली, पण आप्पांनी मात्र दाद दिली नाही. आजी आजोबांचं बोलणं तिथेच आपल्या बाजूला बसलेल्या मनूला सहन झालं नाही. ती रडतच तिच्या आईजवळ, यशोदाताईजवळ धावत गेली. मनूने आईला आर्त हाक मारली, आई. दोघी माय लेकी एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागल्या. दुःखाने मनीषाने बोलायला सुरुवात केली, ती आई, मला पप्पांचं हे रूप, हे वागणं हे सहन होत नाहीये ग. माझे पप्पा त्याच्या आयुष्यात असे वागलेच कसे, मला आश्चर्य वाटतंय. माझ्यावर प्रेम करणारे, मला माझी घाऱ्या डोळ्यांची छोटीशी परी म्हणणारे पप्पा, माझे पप्पा असं कसं करू शकतात. तू, मी, नीतू, आपला त्यांनी जराही विचार केला नाही. इतकी वर्ष ते केवळ आपल्यावर प्रेम करण्याचं, आमचे हट्ट पुरे करण्याचं केवळ नाटक करत होते. नाही नाही, माझं मन हे मान्यच करायला तयार नाही की तुझ्याशिवाय त्यांच्या आयुष्यात अजूनही एक स्त्री होती. इतकी वर्ष ते आपल्याशी खोटेपणाने कसे वागू शकतात. मनीषा रडत रडत स्वतःचा राग, चीड व्यक्त करत होती. यशोदाताई मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या, तिला समजावत होत्या. त्या आपल्या मुलीला म्हणाल्या, हे बघ मनू, तू, मी, आपण कोणीही हे मान्य करू अथवा ना करू, पण त्याने सत्य आणि वास्तविकता बदलणार आहे का. त्यामुळे आता शोक आवर, डोळ्यातले अश्रू पुस आणि खऱ्या परिस्थितीचा स्वीकार कर. मनीषा म्हणाली, पण आई, तू हे इतक्या शांतपणे संयमाने कसे घेऊ शकतेस, कसं बोलू शकतेस. मनीषाला आश्चर्य वाटत होतं. यशोदाताई म्हणाल्या, माझ्या आयुष्यातली 25 वर्ष काळाच्या उदरात गडप झाली आहेत. माझा केवळ एक साधन म्हणून माझ्याच नवऱ्यानं वापर केला आहे. हे सत्य मी आता स्वीकारलं, पण हा अपमान, अन्याय मी सहन करणार नाही. मी आणि तुझे बाबा आता एकत्र एका छताखाली राहू शकत नाही, त्यामुळे मी वेगळी होणार आहे. मनीषा आश्चर्याने म्हणाली, काय, तू वेगळी होणार, घटस्फोट घेणार आणि मग जाणार कुठे. यशोदाताई म्हणाल्या, मी घटस्फोट घेणार असं म्हटले नाही, पण मी आता या घरात राहू शकत नाही. मी माझा वेगळा मार्ग शोधणार आहे. मनीषा म्हणाली, अगं पण आई, आता या वयात तू बाहेरच्या जगात काय करणार आहेस. माझ्या सासरचे काय म्हणतील, माझ्या नवऱ्याला मी काय सांगू. नाही आई, तू पप्पांशी अबोला धर, पण हे घर सोडू नकोस. माझा जरा तरी विचार कर. यशोदाताई किंचित हसल्या आणि म्हणाल्या, शेवटी तूही निघालीस माझीच मुलगी. स्वतःपेक्षा, आईच्या दुःखापेक्षा तुला सासरचीच काळजी वाटते. असो, यापुढे तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुलाच शोधावी लागतील. आयुष्यभर मी तुला पुरी पडू शकत नाही. यशोदाताई ठामपणे बोलत होत्या. मनू, तुला आठवते का, 8-10 महिन्यांपूर्वी तुला संशय आला की तुझ्या नवऱ्याची त्याच्या सहकारी महिलेसोबत काहीतरी भानगड सुरू आहे. तेव्हा तू रागारागाने घर सोडून इथे आली. लग्नाच्या केवळ 1-1.5 वर्षात तुला तुझ्या नवऱ्याचं वागणं खपलं नाही. मग माझ्या आयुष्याच्या 25 वर्षाचा हिशोब मी कसा मांडू, सांग बरं. यशोदाताईच्या या प्रश्नावर मनीषाजवळ काहीच उत्तर नव्हतं. मनीषा तिथून उठून तरातरा निघून गेली. थोड्या वेळाने नितीन यशोदाताईजवळ आला. माय लेकाची नजरानजर होताच दोघांनी खिन्न स्मित केले. नितीन म्हणाला, आई, मी काय बोलू सुचत नाहीये. खरं तर मला काही बोलायचा अधिकार नाही.
किंबहुना माझी तेवढी पात्रता नाही. हे आज जे काही आहे ते माझे यश, अस्तित्व, संपत्ती, संपन्नता केवळ तुझ्यामुळेच. तू मला घडवलंस. नाहीतर 10वी नापास झालेला मी BAला विद्यापीठात पहिल्या 5 आलोच नसतो. तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. सदैव मी तुझ्यासोबतच असेल. तुझ्याशिवाय मी स्वतःला शून्य समजतो. आई, तू ज्या वाटेने जाशील मी तिथे तुझ्या मागे मागे येणार आहे. मी स्वतःला तुझ्यापासून वेगळं करूच शकणार नाही. बोलता बोलता तो शांतपणे टिपं गाळू लागला. यशोदाताई नितीनच्या डोळ्यावरून हात फिरवत त्याला समजावत म्हणाल्या, अरे आता मोठा झालास तू. उद्या लग्न होईल तुझं. मग मुलं होतील तुला. त्यामुळे तुला आता माझं बोट सोडावंच लागेल. म्हणजे ते मीच आता सोडून घेणार आहे. मलाच माझा मार्ग माहीत नाही. त्यात तुझी फरफट नको. आजी आजोबा तुझे बाबा यांची काळजी घेणारी माझ्याशिवाय दुसरी कोणीतरी व्यक्ती हवीच ना. म्हणून आता तिच्या संसारात रमली आहे. त्यामुळे ह्या घरचा लेक म्हणून ही जबाबदारी आता तुझीच. नितीनने केवळ होकारार्थी मान डोलावली आणि यशोदाताईने त्यांची बांधाबांध करायला सुरुवात केली. यशोदाताईने सासूबाईंच्या खोलीच्या दरवाजावर टकटक केली. उघडा आई. कोण? यशोदा, ये आत. यशोदा म्हणाली, मी आत येऊ का आई? आई म्हणाल्या, यशोदा, आमच्या खोलीत येण्यासाठी तुला ग परवानगी कशाची हवी? यशोदाताई म्हणाल्या, आई. यशोदाताईला काय बोलावे सुचेना. मी निघते आहे. आई गोंधळून म्हणाल्या, कुठे निघालीस? अगं तुझा राग चिडचिड मी समजू शकते. खरं तर मी यशवंताची बाजू नको होती घ्यायला. पण माझ्याच आतड्यांचं कातडं गते. त्याला एकटं कसं सोडू? आई आहे ना मी. लेकरू चुकलं तर आई त्याला शिक्षा करू शकते, पण त्याला सोडू शकत नाही. आणि आता या वयात काय शिक्षा देऊ मी त्याला? आई व्यथित स्वरात बोलत होत्या. यशोदाताई म्हणाल्या, आई मला तुमचं मन, भावना कळतात. पण आता मला या घरात राहावंसं वाटत नाही. माझ्या मनाला जे पटत नाही. आप्पा म्हणाले, यशोदा तुझं बरोबरच आहे ग. तू एक माणी, स्वाभिमानी स्त्री आहेस. नवराची प्रतारणा तुला खपणारच नाही. अगं पण निदान आम्हा म्हाताऱ्यांचा तरी विचार कर. किमान आपल्या नात्याला तरी बघ. अगं लेकीपेक्षा जास्त केलंस तू आमचं. कधी आई होऊन, कधी बहीण होऊन माझे पथ्य पाणी सांभाळलंस. तुझी सासू पडली तेव्हा तिचं सगळं अगदी जागेवर केलंस. तेही तू निभावलंस. यशवंताचं जाऊ दे, पण तुझं आणि आमचंही नातं आहेच की. निदान त्याचा तरी विचार कर. डोळ्यात अश्रू आणून यशोदाताई म्हणाल्या, आप्पा तुम्ही पण मला वडिलांची माया लावलीत. माझ्या नात्याच्या रेशीम गाठी तशाच आहेत. त्यात कुठेही दुरावा आलेला नाही आणि येणारही नाही. पण मला आता या नात्याच्या परिघाबाहेर जाऊन स्वतःला शोधायचं आहे. स्वतःचा वेगळा मार्ग निवडायचा आहे. माझी आई लवकरच गेली. सुरुवातीला आईंनी मला रागावलं, केवळ प्रसंगी फटकारलं. पण नंतर आईच्या मायेने जवळही घेतलं. माझी आता कुणाबद्दल काहीही तक्रार नाही. पण मला अडवू नका. यशोदाच्या ह्या बोलण्यावर आईंनी डोळ्याला पदर लावला. आप्पाचे हातही आशीर्वाद देताना थरथरले. ते म्हणाले, यशोदा अगं स्वतःचा शोध घ्यायला निघालीस तू. वाट खडतर आहे. अनेक अडथळे येतील मार्गात. जेव्हा केव्हा विसावा घ्यावासा वाटला, परत यावंसं वाटलं तर हे तुझं हक्काचं घर आहे. हे कधीच विसरू नको. आम्ही असू नसू, पण या घरावर तुझाही हक्क आहेच. आणखी काय बोलू? तुला तुझा मार्ग निश्चित मिळेल. तुझ्या या प्रवासात आमचे आशीष तुझ्या पाठीशी आहेत. तुला तुझं ध्येय लवकर मिळव. आई म्हणाल्या, यशोदे अधेमध्ये येत जाग. गृहिणीशिवाय घराला घरपण नाही. दोघांनी यशोदाताईला मन भरून आशीर्वाद दिले. यशोदाताई यशवंतरावांकडे गेल्या. गच्चीवरच्या खोलीच्या खिडकीतून यशवंतराव दूर कुठेतरी बघत होते. यशोदाताई म्हणाल्या, आत येऊ का? यशवंतरावांनी मागे वळून पाहिलं. कोण? यशोदा. अगं तू मला आपल्या खोलीत येण्यास मनाई केली. मी नाही. ये तू. माझ्या खोलीत कधीही येऊ शकतेस. यशोदाताई म्हणाल्या, मी आता निघते आहे. 2-4 साड्या, माझं श्रीधन आणि माझी काही बचत सोबत घेतली आहे. ह्या कपाटाच्या किल्ल्या, सगळी रोकड, आईचे दागिने, घराचे आणि इतर कागदपत्र आतल्या खाण्यात व्यवस्थित ठेवल्या आहेत. तुम्ही खात्री करून घेऊ शकता. यशोदाचा स्वर अपराधी झाला होता. यशवंतराव डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले, यशोदे तुला आठवतं? मनीषा 7वी-8वीत होती तेव्हा माझ्या डोक्यात व्यवसाय करायचं खूळ घुसलं होतं. नोकरी सोडून मला व्यवसाय करायचा होता. आप्पांनी अनेकदा समजावून सांगितलं, अगदी फटकारलं, तरीही मी माझा हट्ट सोडत नव्हतो. आईने हार तऱ्हेने माझी मनधरणी केली.
पण मी कुणाचंच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. नोकरी सोडून व्यवसाय करायचा ह्या विचाराने मला परत झपाटलं होतं. त्यावेळी तू शांतपणे माझ्या व्यवसायाच्या भांडवलासाठी तुझं श्रीधन मला न मागता दिलं होतं. त्या क्षणी मला न मागता तू दिलेली ती खंबीर साथ, त्यानंतर नोकरी सांभाळून मी केलेला तो पूरक व्यवसाय आणि आपल्या घराची झालेली भरभराट तुझ्याचमुळे शक्य झाली. अगं, कपाटाच्या किल्ल्या मला देऊन काय उपयोग? मला जगाचा व्यवहार कळतो, नात्यांचा नाही. तू सारं नेलंस तरी मी भिकारी राहणार आणि सारं मला देऊन तू निघून गेलीस तरी माझी ओंझळ रिकामीच राहणार. बघ, परत एकदा विचार कर, यशोदाताई म्हणाल्या. आयुष्य फार लहान असतं. आपल्या माणसांसाठी काही करता आलं, झिजता आलं तर झिजावं. निदान कठीण प्रसंगी त्यांच्या बाजूने उभं राहावं. जीवनाचा प्रवास हा प्रत्येकाचा वेगळा असतो. इथे प्रत्येकजण एकटा, प्रत्येकाचा मार्ग वेगळा. मला आता थांबवू नका, कुठलंही प्रलोभन देऊ नका. माझा संयम सुटण्यापूर्वी, माझा विचार बदलण्यापूर्वी मला जाऊ द्या. दैवयोगाने परत भेट झाली तर छानच आहे, नाहीतर. यशोदाताईला पुढे बोलावलं गेलं नाही आणि त्या आपले सामान घेऊन घराबाहेर पडल्या. त्या शहरातल्या महिला सदनमध्ये राहायला गेल्या. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.